जय गुरु. जय गुरु. दे नाही तसं. आपलं 8वा अध्याय पूर्ण झालाय ना, आज 9वा सुरू करायचा आहे ना. हो. हो सर. हो, हो, हो. ओके. कोणी म्हणतंय की मी म्हणू? आज पहिलाच दिवस आहे तो. 8वा अध्याय का 9वा अध्याय सर? अच्छा, हा, नाही नाही, टायपो आहे. 9वाच पाहिजे हा तसा. हा. हम्म, ठीक आहे. हम्म. हम्म. ओम श्री परमात्मने नमः. अथ नवमोऽध्यायः. श्रीभगवानुवाच. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे. ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं. प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. अश्रद्धधानाः पुरुषाः धर्मस्यास्य परन्तप. अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसारवर्त्मनि. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्. भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान्. तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्. कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. प्रकृतिं स्वाममष्टभ्य विसृजामि पुनः पुनः. भूतग्राममिमं कृत्स्नम् अवशं प्रकृतेर्वशात्. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय. उदासीनवदासीन मसक्तं तेषु कर्मसु. मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम्. हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं. परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. मोघाशामोघकर्माणो मोघज्ञानाविचेतसः. राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. महात्मान महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः. भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः. नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ते यजन्तो मामुपासते. एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम्. अहं क्रतुरहं यज्ञः सदाहमहमौषधम्. मन्त्रोऽहमहमेवाज्यम् अहमग्निरहं हुतम्. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः. वेद्यं पवित्रमोङ्कार वृक्सामयजुरेव च. गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत्. प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम्. तपाप्यम तपाप्यम तपाप तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च. अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. त्रैविद्या मां सोमुपापूत पापा त्रैविद्या मां सोमुपापूत पापायज्ञैर् स्वर्गन्ति प्रार्थयन्. ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक मश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्.
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्यं मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनाश्चवन्ति ते यान्ति देवव्रता देवान् पितृयान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि यददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् शुभाशुभफलैरेवं मोक्षसे कर्मबन्धनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि तेषु चाप्यहम् अपि चेत् सुदुराचारो भजते मामन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय हि प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्तेव मात्मानं मत्परायणः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या योगो नाम नवमोऽध्यायः। ओम श्री तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु। तर आपण अक्षर ब्रह्मयोग आधी बघितला होता. त्याच्यानंतर हा बरोबर 9वा म्हणजे गीतेच्या मध्यभागातला हा आहे अध्याय 9वा. आधी 8 नंतर 9 पण या म्हणजे त्यातलाही शेवटचा सोडून द्यायचा म्हणजे बरोबर हा तसा मध्यभागी येतो. आणि म्हणजे नुसताच मध्यभागी येतो म्हणून नव्हे तर याच्यामध्ये श्रीकृष्णाने म्हणजे आपण कोण, आपण म्हणजे परमात्मा परमेश्वर म्हणजे कोण, त्याची स्वतःची ओळख कुठलाही आडपडदा न ठेवता सांगितलेली. आणि म्हणून याला राजविद्या किंवा राजगुह्य योग असं म्हटलं जातं. तर बऱ्याच जणांचा किंवा आपल्यालाही असं बऱ्याचदा वाटतं की राजयोग म्हणजे काय किंवा तर म्हणजे राजासारखं राहायचं तो योग म्हणजे राजयोग, बरोबर. पण उलट आहे. इथं योगांचा राजा, सगळे जे योग वेगवेगळ्या अध्यायातले जे दिलेले आहेत त्या सगळ्या योगांचा राजा म्हणजे हा राजविद्या योग किंवा राजगुह्य योग असं आहे. ते एका दृष्टीने सगळ्याचं सार याच्यात आलेलं आहे. आता आणि असं दिसेलही आपल्याला की आतापर्यंत 8 अध्यायात जे जे आपण शिकलो त्याचा यातल्या प्रत्येक श्लोकाशी काही ना काही संबंध आलेला आहे. तर आता बघूया कसं ते. सर या अध्यायाला नावं जी दिली आहेत ती स्वतः व्यासाने दिली आहेत का नंतर कोणी दिली आहेत? काढणं मुश्किल आहे पण मला असं वाटतं की म्हणजे प्रत्यक्ष महाभारतात जे जे मी मूळ वाचलं त्यात काही अशी नावं दिलेली नाही आहेत.
ते सगळं श्लोकबद्ध आहे. बरोबर. पण त्याच्यानंतर जे मोठमोठे जे टीकाकार झाले, जसं की शंकराचार्य, रामानुजाचार्य वगैरे वगैरे, तर या म्हणजे जवळपास अशा म्हणजे परमेश्वर तुल्य अशा व्यक्तींनीच ही नावं दिलेली आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष भगवान कृष्णाने असं काही म्हटलेलं नसणार किंवा नाही. हम्म. पण किंवा व्यासांनी पण नाही. पण त्याच्यावर मुख्यत्वे करून जी टीका टीका म्हणजे भाष्य, शंकर भाष्य आपण म्हणतो, तर त्या टीके म्हणजे त्याला समर्पक असं नाव त्या त्या योग अध्यायाचा जो मुख्य विषय किंवा गाभा आहे त्याला अनुसरून ते नाव भाष्यकारांनी दिलं असं. ओके. एकदा म्हणाला होतात ना की शंकराचार्यांनी हे महाभारतातून बाहेर काढून त्याला एक वेगळं महत्व दिलं गीतेला, आणि मग तो आपल्यासाठी एक धर्मग्रंथ बनला. तर मला वाटतं त्याच वेळेला कदाचित त्यांनी हे असं की हे याच्याशी रिलेटेड आहे तर हा हे असं करून त्याला एक वेगळं हेच दिलं त्याचं असावं. म्हणजे म्हणजे गीता ही हम्म. प्रचारात होतीच, पण आणि शंकराचार्यांनी ती परंपरा सुरू केली की ज्याला प्रस्थानत्रयी म्हणतात. हम्म. प्रस्थानत्रयी म्हणजे काय की हम्म. प्रस्थान म्हणजे कुठे तर मोक्ष मार्गाकडे प्रस्थान. हा. आणि त्रयी त्या मोक्ष मार्गाकडे प्रस्थान करण्याकरता ज्या तीन गोष्टींचं तीन ग्रंथांचं अध्ययन करायला पाहिजे, तर त्यात एक म्हणजे उपनिषद जे वेदात आलं, नंतर ब्रह्मसूत्र, ब्रह्मसूत्रावर भाष्य ऍक्च्युली, हा म्हणजे बादरायण ऋषींनी किंवा व्यासांनीच लिहिलेलं, आणि तिसरं ही गीता याच्यावरचं म्हणजे तर हे तीन हे शंकराचार्यांनी याच्यावर टीका लिहिल्या. आणि त्याच्यानंतर म्हणजे कोणालाही आचार्याला जर स्वतःचा मत प्रतिष्ठापित करायचं असेल तर त्याला ते करणं जवळपास आवश्यकच बनलं. मग रामानुजाचार्य आले, मध्वाचार्य आले, वल्लभाचार्य आले, निंबार्काचार्य आले, सगळ्यांनी मग या तीन, कारण त्याशिवाय त्यांना मान्यताच मिळाली नसते असं. त्यामुळे गीता हा वास्तविक पाहता उपनिषद आणि ब्रह्मसूत्र हे खूप आधीचे किंवा वेदच आहेत, ते म्हणजे अपौरुष आहेत तसं म्हटलं तर. पण गीतेला एवढं महत्व शंकराचार्यांनी जेव्हा त्यांनी शंकर भाष्य लिहिलं त्याच्यापासून निर्माण झालं, आणि त्याच्यात त्यांनी मग त्या म्हणजे त्याच्या टीकेमध्ये त्यांच्या म्हणजे विस्तार केला त्याचा असं. हम्म. त्यामुळे सुरु ते जे आहे असं की म्हणजे कुठल्याही श्लोकामध्ये असं म्हटलेलं नाही की याला राजयोग म्हणतात किंवा असं. पण म्हणजे आता राजगुह्य आणि हे म्हटलेलंच आहे तसं. पण म्हणजे या अध्यायाचं नाव हे असं आहे, अशा अध्यायाला काही नावं मूळ दिलेली नाही आहेत कुठे असं. पण शंकराचार्यांनी ती किंवा नंतर दिलेले असल्यामुळे आपण ते म्हणजे मूळ गीतेचाच भाग समजायला काहीच हरकत नाही असं. ठीक आहे. सर सर एक प्रश्न हा. की तुम्ही आत्ताच सांगितलं की हे प्रस्थानत्रयी सांगितलेली आहे म्हणून, म्हणजे या हो. तीन ग्रंथांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. हो. उपनिषदे, ब्रह्मसूत्र आणि गीता. आता हम्म. गीता थोडीफार वाचली आम्ही आणि तुम्ही शिकवताय म्हणून थोडीफार माहिती आहे. पण उपनिषदे आणि ब्रह्मसूत्रे यांच्याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. तर त्याच्यामध्ये काय सांगितले की का ते वाचणं आवश्यक आहे ते थोडंसं सांगाल का? हा. असं आता हे तशी उपनिषद आहेत ना, ती खूप आहेत. जवळपास 108 उपनिषद आहेत म्हणतात. हा. पण त्यातली जी मुख्य 10 जी उपनिषदं आहेत ती महत्वाची. हम्म. आणि ती प्रत्येक वेदात, आता कसं की वेदांमध्ये तुम्ही संस्कृतमध्ये म्हणजे कोविदमध्ये मला वाटतं ना, आपण तुम्ही अभ्यास केलाच असणार, केलाय की वेदांचे मुख्यत्वे करून तीन भाग आहेत नाही का. म्हणजे संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. तर उपनिषदांनाच वेदांत असं पण म्हटलं जातं. तर वेदांत म्हणजे काय, वेदाच्या अंती जो आलेला आहे भाग. तर पहिला जो भाग आहे त्याला म्हणजे अर्धा भाग त्याला पूर्वमीमांसा किंवा कर्मकांड असं म्हणतात. हा. ज्याच्यावर जैमिनी ऋषींनी भाष्य लिहिलेलं आहे, ज्याला पूर्वमीमांसा असे म्हणतात. आणि पुढचा जो उत्तरकांड किंवा उत्तर मीमांसा वेदांचा जो
वेदांत भाग आहे, त्याला वेदांत म्हणजे त्याच्यात कर्म नाहीये, तर त्याच्यात सगळं ज्ञान हे आहे. त्याच्यात कृती नाही कुठली. जसं आधीच्या भागांमध्ये सगळं यज्ञ कसा करावा, काय करावा, स्तुती वगैरे वगैरे, देवता स्तुती असे सगळे आहे. पण उपनिषद भागामध्ये फक्त ज्ञानविषयक चर्चा, आणि त्यात काही गोष्टीरूप पण आहेत. म्हणजे असंच नुसतं आपलं अगदी शुष्क चर्चा पण कधी कधी आहे, पण बरीचशी ती गोष्टीरूप पण केलेली आहे. असं म्हणजे उद्दालक ऋषी, मग त्यांचा मुलगा श्वेतकेतू, मग तो आला, मग तो असं झालं, त्याला हे विचारलं, प्रश्नोत्तर पण खूप छान आहेत उपनिषदांमध्ये, की जेणेकरून तो विषय जरा समजायला सोपा होतो असं. तर आता काय, आता मांडुक्य उपनिषद खूप छोट आहे, बृहदारण्यक उपनिषद खूप मोठं आहे. तर असंही नाही किंवा फिक्स किंवा असं प्रत्येक उपनिषदाचा एकच साईज आहे असं. पण मुख्यत्वे करून त्यात ज्ञानचर्चा आणि मोक्ष मार्गाला म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी जे ज्ञान आवश्यक आहे त्याचं सगळं विवेचन आहे उपनिषदामध्ये. ब्रह्मसूत्र पण तसंच, पण ब्रह्मसूत्रामध्ये उपास्य देवता आहे. म्हणजे परमेश्वरी कृपेने आपण ब्रह्म प्राप्ती कशी करायची याचं विवेचन ब्रह्मसूत्रात. आणि गीता तर गीताच, गीतेमध्ये दोन्ही आहे, राधं ज्ञान पण आहे, भक्ती पण आहे, आणि सगळंच सगळेच योग आहेत नाही का, कर्म पण आहे असं. ओशोंची उपनिषदावरती बऱ्यापैकी लेक्चर्स आहेत. हा, ओशोंची तर बऱ्याच याच्या मला वाटतं हम्म. म्हणजे गीतेवरती बरेच पण आहेत. गीतेवरती पण आहेत तेच. त्यामुळे त्यांनी आहेच तशी. ठीक आहे. आपण करू ब्रह्मसूत्रांमध्ये शकतो काय का म्हणालात सर तुम्ही? याच्यानंतर उपनिषदांचा अभ्यास? खूप मोठा होतो. म्हणजे आपल्याला एक आयुष्य म्हणजे किती पुरेल. आणि सगळं गहन आहे म्हणजे, नाही का. आहे. हा. पण एक करू म्हणजे एक मात्र असतं तर की याचा मीमांसा काही करू शकतो ज्याच्यामध्ये थोडस हे आहे, कर्मकांड नाही असेल तसं कमीत कमी याच्यामध्ये. आणि दुसरं एक तुम्हाला मी उपनिषदांचं परत एक सांगतो. उपनिषद मार्गाचा अधिकारी कोण उपनिषदांचा, ते पण त्यांनी म्हटलेलं की जे जे पुन्हा पुन्हा मी मागे पण सांगतो ना, की साधन चतुष्टय, म्हणजे वैराग्य, नित्यानित्य विवेक ना वगैरे जे आहे, शमदमादी संपत्ती ना वगैरे, ते जे अंगी बांधल्याशिवाय तो उपनिषदांचा अधिकारी मानला जातो. म्हणजे खरी जर उपनिषद समजून घ्यायची असतील तर आधी आपण ती ती पात्रता पण थोडीशी अंगी बनवायला पाहिजे, नाही का. म्हणजे जसं बरोबर. हा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या क्लासमध्ये बसायचं तर ग्रॅज्युएट तरी व्हायला पाहिजे, नाही का. असं गीता बिचारी साधी आहे, ती म्हणते की सगळ्यांनी गीता समजून घ्या. आणि आणि असं म्हणजे असं वेगळ्या याच्यात मी वाचलेलं आहे, आणि ते खरंच आहे की गीता हा खूप सोपा ग्रंथ आहे. त्या म्हणजे सोपा करून सांगितलेला ग्रंथ आहे. इनफॅक्ट उपनिषदांचं ज्ञान गीतेमध्ये वेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे, जे उपनिषदात आहे ते. आणि असं म्हटलं जातं की कलियुग सुरू होणार, गीता ही कलियुगाच्या 36 वर्ष आधी सांगितलेली आहे, नाही का. महाभारत युद्धानंतर हो, 36 तुम्ही वर्षांनी मांडले होतात. हा. कलियुगाला प्रारंभ झाला. तर म्हणजे भगवान कृष्णांनीच हे ओळखलं की आता कलियुगात कोणाला काही फार एवढं काही जमणार नाही, तर निदान सोपं करून सांगावं. निदान काहीतरी लोक भक्तिप्रवण राहतील. हम्म. आणि काहीच नाही असं नको असं. त्या दृष्टीने गीता बरोबर. हे सोपं करून सांगितलेलं तत्वज्ञान आहे बरोबर. उपनिषदांचंच. हम्म. तुम्ही एकदा तो ते एक सांगितला हॅलो, होता. हा, मांडुक्य बोला. उपनिषदाला मी 4-5 दिवस गेलो होतो. सगळं डोक्यावरून गेलं सर माझ्या. काहीच समजलं तेच नाही ते. तेच म्हणतो ना की उपनिषद समजण्याला तेवढा म्हणजे अधिकार पण पाहिजे. आता गीता कशी समजते आपल्याला म्हणजे नाही का तशी. पण ते सोडून द्यावं तुम्ही लागलं मला. म्हणाला होतात एकदा की उपनिषदांचं सार आहे हे, म्हणजे असं एक होय, श्लोक सांगितला होता ना की हो, श्रीकृष्णांचं म्हणजे पहिल्याच गायी याच्यात रूपी. करेक्ट. गोरूपी अमृत म्हणजे गायीचं दोधन करून काढलेलं जणू उपनिषद रूपी गायींचं
दोहन करून हे हम्म. अमृत म्हणजे हम्म. गोदुग्ध रूपी अमृत आहे हम्म. जणू ते असं. बरोबर. सगळ्या उपनिषद म्हणजे किंवा वेद म्हणजे गायी आणि त्या गायींचं वेदांचं सार उपनिषद, उपनिषदांचं सार हे गीता असं. जे हम्म. आपण गीतेला प्राधान्य दिलेलं आहे असं. Correct. हम्म. ठीक आहे. हा आपल्यासाठी कदाचित चा हे आहे, ज्याने उपनिषद सगळी हे करून आपल्याला फक्त त्याचा हे समजावलंय. आजकाल समजा. असेच हे करतात ना. हो हो. तर आपला जो गेल्या अध्यायात जी शंका होती आणि खरोखरच ती शंका रास्तच होती की म्हणजे सरळ म्हणजे परमेश्वरांनी एक लाईन काढून दिली की बा जे देवयान मार्गाने जातील तेच फक्त मोक्ष मिळतील, म्हणजे उरलेल्यांना नाही. मग आता काय, अशी शंका आपल्यासारखीच अर्जुनाला पण आली. आणि ही गीतेमध्ये एक गंमत आहे बघा, जी जी शंका आपल्याला येते ना, तर त्या शंकेचं उत्तर बरोबर पुढच्या अध्यायात दिलेलं असतं. त्यामुळे म्हणजे आणि त्यामुळे मग आपली खात्री पटते की व्यासांनी महाभारत रचलेलं आहे, पण गीता ही म्हणजे नुसतंच रचना किंवा काव्यकर्म नाहीये. याच्यामध्ये ही परमेश्वरांच्याच मुखातनं निघालेली असणार. नाही तर एवढं तर्कशुद्ध आणि आपोआप त्या प्रश्नांची पुढे पुढे मागच्या शंकांची उत्तरं पुढे पुढे बरोबर कशी केली जातात हे फार सुंदर सांगितलेलं त्यांनी. हं? तर बघूया आपण कसं आहे ते. हं. तर हा, तर या अध्यायाचं नाव आहे राज राजयोग किंवा राजविद्या किंवा राजगुह्य योग असं. तर पहिला श्लोक, श्री भगवान वाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम अनसूयवे ज्ञानम ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. तर आता हा विचारतच नाहीये. बऱ्याच काळापासून तुम्ही बघितलं असेल की सगळं हेच विचार भगवानच सांगतायत. कारण एक म्हणजे त्यांनाच कळतंय की त्याने काही विचारायच्या आधीच ते त्याच्या शंकेचं म्हणजे शंका काय येऊ शकते त्याच्यावरनं ते पुढे उत्तर द्यायला सुरुवात करतात. हेही तसंच ना. तर तू म्हणजे इदम तू आता, हे आता मी तुला गुह्यतमम विज्ञान सहितम ज्ञानम. तर आपलं ज्ञानविज्ञान योगामध्ये आपण बघितलेले ज्ञान आणि विज्ञान याच्यातला फरक काय आणि ते सगळं. पण इथे तेच वेगळ्या प्रकाराने परमेश्वर सांगतात आणि खरोखरच वेगळ्या प्रकाराने असं. तर हे मी तुला की जे अत्यंत गुप्त विज्ञानासहित ज्ञान. आता विज्ञानासहित ज्ञान म्हणजे काय, तर जसं मी मागितलं होतं की विज्ञान विज्ञान म्हणजे जेव्हा त्या ज्ञानाची अनुभूती होते तेव्हा त्या ज्ञानाचं विज्ञान होतं. नुसतंच आपलं पोपटपंची नाही, तर ते आपण प्रत्यक्ष आचरणात आणल्या जातं. आपल्याला त्याचा अनुभव येतो, त्याला म्हणतो आपण विज्ञान, नाही का. तर म्हणूनच म्हणजे तेव्हा आपल्याला कळत नव्हतं लहानपणी, पण विज्ञानामध्ये प्रयोग असायचे, बरोबर. बाकी कुठल्या विषयांमध्ये प्रयोग नसायचे. ते प्रयोग म्हणजे काय, तर जे काय आपण त्या विज्ञानात शिकतो त्याचा आपण अनुभव घ्यायचो, नाही का. म्हणून म्हणून ते विज्ञान, नाही तर नुसतं ज्ञानही म्हणू शकले असते, नाही का. असं. तर हे जे आत्मज्ञान आहे अनुभवासहित, हा, असूयवे, हा, म्हणजे तर तू आता हे अर्जुनाला हे त्यांनी म्हणजे त्याला कुठलंही म्हणजे काय असूया म्हणजे निष्कपट ज्याला म्हणतात, असं निष्कपट भावनेने तू आता माझं ऐकतोयस. कारण त्याला आता कळलं की एवढं सगळं सांगितल्यावरती अर्जुन आता म्हणजे त्याची पूर्ण श्रद्धा बसलेली आहे. म्हणजे कुतर्क किंवा या भागात आता तो पडत नाहीये. त्यामुळे तुम्ही असंच कशावरून तसंच कशावरून नुसतंच आपलं म्हणजे शब्दच्छल करत नाहीये. तो योग्य प्रश्न पण विचारतोय आणि नीट समजून घेतोय. त्यामुळे त्याला निष्कपट अनसूयवे, हा, असं म्हणतात त्याला. ते म्हणजे तव ते तुला प्रवक्ष्यामी. प्रवक्ष्यामी म्हणजे तुला नुसतंच मी सांगेन, म्हणजे प्रवक्ष्यामी म्हणजे समजावून सांगेन. नुसतं वक्ष्यामी म्हणजे सांगेन. प्रवक्ष्यामी म्हणजे नीट समजावून सांगेन. काय सांगेल तुला आता हे ज्ञान,
तर की जे जाणल्यावर यज्ञात्वा, जे जाणल्यावर अशुभात. आता अशुभ काय, तर हा सगळा नश्वर जो संसार आहे, मृत्यू संसार सागरात, नाही का, जन्म मृत्यू रूपी, तर हा संसार आहे. तर या अशुभ संसारापासून मोक्षसे, म्हणजे तू मुक्त होशील. असं त्याचं म्हणजे आधीच ते एक म्हणजे जसं कुठलाही विषय सांगण्याच्या दोन पद्धती असतात ना, की अगदी छोट्यापासून सुरुवात करायची आणि हळूहळू मोठं करत जायचं. पण विषय जर एखादा मोठा खूप महत्वाचा असेल आणि वक्त्याला हे अपेक्षित असेल की श्रोत्याने पहिल्यापासून पूर्ण लक्ष दिलं पाहिजे, उगीच असं अर्धवट नाही, तर मग वक्ता काय करतो किंवा त्या विषयाची मांडणी कशी केली जाते, की त्याचं महत्व आधीच सांगितलं जातं, की जेणेकरून पुढे लोक इकडे तिकडे बघणार नाहीत, पूर्ण लक्ष देतील. तर तसंच इथं भगवान कृष्णांनी हे जसं मी जे सांगितलं ते मॅनेजमेंट किंवा प्रेझेंटेशनचा ऍक्च्युअली तो कन्सेप्ट आहे, पण तो बरोबर कृष्णाने इथं गीतेमध्ये आणलेला आहे, म्हणजे वापरलेला आहे, की त्याचं महत्व या अध्यायाचं त्यांनी इथं आधीच सांगितलं, की मी तुला आता अत्यंत गुप्त गुह्यतमम ज्ञानसहित विज्ञान, आणि तुला मी असं समजावून सांगतो की जे जाणून तुला या संसार सागरातून तू मुक्त होशील. असं म्हणजे आता परत तू ते आधीच्या अध्यायात म्हणजे देवयान, पितृयान वगैरे त्याच्यात तू हे होऊ नको, असं तसं त्यांनी हे केलं. आता परत दुसरा श्लोक पण त्यांनी तसाच थोडासा केलेला आहे, की हे जे मी आता तुला ज्ञान सांगणार आहे, तर त्याचं पुन्हा एकदा ते महत्वच वर्णन करतायत पुढच्या श्लोकांमध्ये पण. कसं, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. तर ही जी राजविद्या किंवा हा जो विद्येचा जो राजा आहे, तर विद्या म्हणा ज्ञान म्हणा एकच आहे, नाही का. पण विथ पासून विद्या असे विद्या शब्द स्त्रीलिंगी आहे, पण ज्ञान जे आहे ते अं, नपुसकलिंगी आहे ऍक्च्युअली, कारण ज्ञानाला लिंगच नाही, असं या अर्थाने ते ज्ञान असं. हा हा तर ही राजविद्या किंवा हे ज्ञान, विद्यांचा राजा, हे राजगुह्यम. आता राजगुह्यम म्हणजे गुपितांचं गुपित, गुह्य म्हणजे गुपित. हा जे आपण अगदी ज्याला बेस्ट केप सिक्रेट असं आपण म्हणतो ना, तसं म्हणजे त्याला गुह्य असं म्हटलं आहे. आणि बेस्ट म्हणजे राजगुह्यम म्हणजे द बेस्ट केप सिक्रेट, सगळ्यात गुप्त असं मी तुला आता हे इदम उत्तमम, हे असं अत्यंत उत्तम असं हे ज्ञान आहे. हा प्रत्यक्षावगमम, हे याचं अवगमम. अवगमम, अव आणि गमम, म्हणजे अव म्हणजे खाली, खाली म्हणजे म्हणजे आपल्याला अगदी जमिनीवरच याची प्रचिती येते. हे जे मी काय तुला सांगणार आहे किंवा सांगणार या ह्याच्यात जे म्हटलेलं आहे, तर त्याची प्रत्येकाला प्रचिती येतेच. धर्म्य. परत हे असं मी काही वेगळं सांगत नाहीये, तर म्हणजे आता इथं धर्मीय म्हणजे परत आपण जे म्हटलेलं आहे की धर्म या शब्दाची गीतेमध्ये व्याख्या जी केलेली आहे ती विशाल आहे तशी, नाही का. तर तसं हे सगळ्यांच्या धर्माला अनुसरून आहे, म्हणजे की विशिष्ट एका म्हणजे इथं हा जो धर्म शब्द आहे, हा उपासनेला अनुसरून नाहीये किंवा विशिष्ट देवतेच्या उपासनेला अनुसरून नाहीये. तर ज्याला आपण प्रवृत्ती धर्म म्हणतो, म्हणजे ज्याची जी प्रवृत्ती, ज्याचं जे कर्तव्य जे म्हणतो, तर त्या धर्माला हे धरूनच, हे कोणाच्या विरोधी नाहीये असं. बघलं ना, हे महत्वाचं. म्हणजे असं नाही की बघ ही गोष्ट फक्त क्षत्रियच करू शकेल किंवा फक्त ब्राह्मणच करू शकेल, म्हणजे वृत्तीने म्हणा किंवा असं असं नाहीये. प्रत्येक प्रत्येकाच्या धर्मामध्ये प्रत्येक जण धर्म पालन करत असताना हे याची प्रचिती आणि याचा अनुभव घेऊ शकतो, त्याला धरूनच आहे. कोणाच्याही धर्माचा याला विरोध नाहीये. पण पुन्हा मी सांगतो, धर्म इथं रिलिजन किंवा पंथ किंवा देवतेची उपासना म्हणत आहे, तर सहज प्रवृत्ती या अर्थाने. कर्तुम सुसुखम.
आता कर्तुम कर्तुम म्हणजे करण्यास, हा तुम प्रत्ययाचं करण्यास, सुसुखम म्हणजे सहज आहे, असं काही फार कठीण नाही, हे अवघड नाहीये. सहज सुखाने आनंदाने हे ज्ञान प्राप्त करू शकतो. आणि अव्ययम म्हणजे हे अव्यय आहे. म्हणजे याचा परत हे जे ज्ञान आहे तर याचा नाश होत नाही. म्हणजे एकदा हे समजलं की हे परत कधी जात नाही. असं काही साक्षात्कारासारखं नाही किंवा दिसला म्हणजे अनुभव आला आणि गेला परत, असं नाही. हे एकदा याचा अनुभव आला की जो आपला पक्का राहतो. जसं मी उदाहरण देतो की सायकलिंग, आपण लहानपणी सायकल शिकलोय किंवा पोहणं शिकलोय. पाण्यात पडलो की 50 वर्षांनी सुद्धा जरी माणूस पडला तरी तो हातपाय मारायला लागणार. सायकलवर बसलो की आपण बरोबर म्हणजे जो शिकलेला आहे तो पॅडल मारायला लागणार. तर तसं म्हणजे हे सहज होऊन जातं, हे असं आहे. असं. तर बाकी म्हणजे त्याचं हेच शंकराचार्यांनी पण ही सगळी जी माहिती दिलेली आहे, तर हे म्हणजे याला शंकराचार्यांनीच ब्रह्मज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे इथं प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान असं म्हटलं उल्लेख नाहीये. पण इथं म्हणजे ब्रह्मविद्या किंवा ब्रह्मज्ञान या अर्थाने म्हणजे असं टीकेमध्ये शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. हे ब्रह्मज्ञान म्हणजे काय, की साक्षात ब्रह्मप्राप्ती करून देणारं असं ते ज्ञान, की जे ब्रह्मज्ञान असं. हम्म. म्हणजे त्या दृष्टीने हे सगळं म्हणजे हे पहिले दोन्ही श्लोक हे ऍक्च्युअल योग नाहीये, त्याचं मोठेपणा किंवा त्याची महती सांगणारेच हे श्लोक आहे. आणि आता परत म्हणजे कुठल्याही गोष्टीचं महानता सांगायची, महत्व सांगायची एक हे असतं की ते केलं तर काय होईल आणि न केलं तर काय दुष्परिणाम होतील. हा, तर तेही सांगतायत भगवान. अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परंतपो अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्त्मनी. परंतप म्हणजे अर्जुनाचं हे परंतप म्हणजे इतरांना म्हणजे शत्रूला अत्यंत ताप देणाऱ्या, शत्रूला सळो की पळो करून सोडणाऱ्या म्हणजेच अर्जुना. अस्य धर्मस्य अश्रद्धधानाः. आता या धर्मावर ज्याची श्रद्धाच नाही, आता इथं धर्म हा शब्द इथं या ज्ञानालाच अनुसरून किंवा या विद्येलाच अनुसरून धर्म हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे या विद्येवर किंवा या धर्मावर जो कोणी विश्वास ठेवणार नाही किंवा नुसतं विश्वास ठेवणार नाही असंही नाही, पण तिचं अनुपालन करणार नाही त्या अर्थाने. पुरुषाः असे पुरुष माम अप्राप्य, त्यांना मी प्राप्त होणार नाही. हं. आणि मृत्यू संसार वर्तमनी निवर्तन्ते, आणि पुन्हा ते मृत्यू संसार जो आहे ना त्याच्या सगळ्या योनींमधनं भरकटणारा, तर त्यात पुन्हा ते निवर्तन्ते, परत परत जातात, पुन्हा पुन्हा येत राहतात. अशा रीतीने तिसऱ्या श्लोकात जसं दुसऱ्या श्लोकात महत्व सांगितलं, तिसऱ्या श्लोकात ते जर न केलं तर त्याचं दुष्परिणाम सांगितले. ठीक आहे. हा, आता खरंच चौथ्या श्लोकापासून खरं ते ज्ञान सांगायला, ज्ञान विज्ञान सांगायला भगवान सुरू करतायत. मया ततमिदं सर्व जगद अव्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्वभूतानि न चाहम तेषु अवस्थितः न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगम ऐश्वरम भूतभृन् न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. मया म्हणजे माझ्याकडून, तृतीया
अव्यक्त मूर्तीला. म्हणजे मी मूलतः कसा आहे? अव्यक्त आहे. निर्गुण, निराकार, अव्यक्त, नित्य शुद्ध, नित्य बुद्ध आणि नित्य मुक्त हे परमेश्वराचं जे खरं स्वरूप आहे. त्या अर्थाने त्या सगळ्याला त्यांनी म्हणून अव्यक्त म्हटलेलं आहे, नाही का? सगळी विशेषणं परत सांगा सर. निर्गुण, निराकार, निर्गुण, निराकार, नित्य शुद्ध, नित्य बुद्ध आणि नित्य मुक्त. नित्यवृद्ध, बुद्ध बुद्ध बुद्ध, नित्य शुद्ध म्हणजे नित्यमुक्त. निर्मळ. हा हो. हा नित्य शुद्ध, नित्य बुद्ध आणि नित्य मुक्त. याच समजायला सोपं समजायचं असेल तर सच्चिदानंद. हम्म. सच्चित आनंद. आनंद म्हणजे मुक्त. खरा आनंद कधी मिळतो? जेव्हा आपण पूर्ण मुक्त असतो तेव्हा तो खरा आनंद, बरोबर ना? नंतर सत. सत म्हणजे काय? असणं. म्हणजेच काय? पूर्ण, ज्याच्यात मल नाही. हा, कुठलीही गोष्ट ज्यात मल असते ते कायम सत, नित्य असू शकत नाही का? म्हणून ते सत म्हणजेच नित्य शुद्ध. हा, आता नित्य बुद्ध, चित, चैतन्य जे आहे, चैतन्य आणि बुद्धी किंवा जाणीव, ज्ञान, हे नेहमी चैतन्याचं प्रकटीकरण हे बुद्धीमध्ये होते, नाही का? त्यामुळे सच्चित आनंद म्हणजेच नित्य शुद्ध, नित्य बुद्ध, नित्य बुद्ध असं. असं म्हणतोस. काय तो श्लोक आहे ना, सच्चिदानंद रूपोहम नित्यमुक्त स्वभाववान. असं. तर असा मी इदम सर्वम जगत, पण म्हणजे वास्तविक मी व्यक्तच नाहीये, पण तरी हे सगळं जग मी ततम म्हणजे त्यात सगळीकडे मी आहेच. हम्म. त्यात सगळ्यामध्ये मी मी आहे म्हणजे काय? मी त्यात सगळ्यांमध्ये मी व्यापून शिवाय उरलेलो आहे असं, या अर्थाने. नंतर पुढे सर्वभूतानि मत्स्थानी च अहम तेषु न अवस्थितः. आता इथं म्हणजे सगळ्या प्राणी मात्र आहे ती माझ्यात आहे, पण मी त्यांच्यात अडकलेलो नाहीये. तर इथं नुसतं मी त्या भूतात राहिलेलो नाही म्हटलं ना आपण, न अवस्थिता, तर मग त्याचं पहिल्या ओळीला म्हणजे इदम सर्वम जगत ततम असं म्हटलं तर याला थोडासा काट येतो. म्हणून अवस्थित हा याचा अर्थ त्यात मी अडकलेलो नाहीये, या अर्थाने ते समजायला पाहिजे. नंतर भूतानी मत्स्थानी न च मे. म्हणजे सगळी जी आता जी ही जी सगळी म्हणजे हे भूतानी म्हणजे सगळे जे प्राणी आहेत ते खरं तर म्हणजे माझ्यात नाहीयेत. म्हणजे मला तुम्ही म्हणजे प्राणी वेगळे, मी वेगळा. माझं तत्व त्यांच्यामध्ये आहे, पण मी नाही ना, असं. नंतर मे ऐश्वरम योगम पश्य. तर असं माझा हा जो ऐश्वर्य, म्हणजे आता ऐश्वर्याचा शब्दाचा अर्थ कसा काय येतो? तर ईश म्हणजे स्वामी, मालक. ना, ईश्वर म्हणजे काय? ईश्वर, वर म्हणजे सगळ्या मालकांचा मालक, तो ईश्वर. आणि त्या मालकांचाही मालक म्हणजे परमेश्वर होतात. आणि ऐश्वर म्हणजे काय? तर याच्या संबंधी असं जे माझं स्वामित्व, जे योग किंवा जो माझं वैभव आहे ते पश्य म्हणजे तू पहा. म्हणजे थोडक्यात तू जगताकडे बघताना माझं ऐश्वर पहा. कसं? तर भूतभृत, भृत म्हणजे धारण करणारा. हा, तर सगळ्या भूतांना किंवा सगळ्या प्राणीमात्रांना मी धारण करतो, पण मी धारण तर करतो, पण भूतस्थान, पण मी त्यांच्यात पुनःस्थ म्हणजे अडकलेलो मी नाहीये. आत्मा भूत भावना, पण मी त्यांच्यात असल्यामुळे त्या भूतांची भावना किंवा भूतांना भूत म्हणजे जागृतपणा जो आहे तो त्यांना माझ्या
आत्मतत्वामुळे प्राप्त. म्हणजे मी आहे म्हणून त्यांना